नमस्कार, मी आनंद ढास. मी तनिष शेळके. मी अनिकेत भाटिया. आमच्या शाळेचे नाव सिद्धार्थ विद्या मंदिर आहे. आम्ही बनवलेल्या प्रोजेक्टचे नाव AWG ॲटमॉस्फेरिक एअर टू वॉटर जनरेटर आहे. आज भारतात विशेषतः ग्रामीण भागात पाण्याची टंचाई मोठी समस्या आहे. या समस्येवरती उपाय म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. पाणी मिळण्यासाठी सारखं जमिनीकडेच का बघायचे, जेव्हा हे पाणी आपल्याला हवेतूनही उपलब्ध होईल. आम्ही बनवलेला प्रोजेक्ट ॲटमॉस्फेरिक एअर टू वॉटर जनरेटर हा हवेतील ह्युमिडिटी, आर्द्रता ह्याच्याद्वारे पाणी तयार करतो. हवेमध्ये आपल्याला पाण्याची वाफ पाहायला मिळते. जेव्हाही पाण्याची वाफ एका थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येते तेव्हा त्याचे रूपांतर द्रव पाण्यात होते. यालाच आपण संगणन कंडेन्सेशन असे म्हणतो. आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न नक्कीच आला असेल की हे पाणी शेतीसाठी सुरक्षित आहे का? तर होय, हे पाणी शेतीसाठी सुरक्षित आहे. तसेच हे पाणी क्षारमुक्तही आहे. हवेपासून बनवलेले पाणी हे हवेतील जलवाफेपासून गेल्यामुळे हे पाणी नैसर्गिकरित्या क्षारमुक्त असते. क्षारमुक्त पाणी असल्यामुळे जमिनीची इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी नियंत्रित राहते. तसेच रोपांवरचा सॉल्ट स्ट्रेस कमी होतो आणि रोपांची सातत्याने आणि निरोगी वाढ होते. तसेच हे पाणी ग्राउंड वॉटर पोल्युशन फ्री देखील आहे. आणि जर का भविष्यात आपल्याला पाण्याची टंचाई अशा समस्या आल्या तर त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट ह्युमिडिटीपासून पाणी तयार करून अशा समस्यावरती उपाय काढू शकतो. आता आपण जाणून घेऊया या प्रोजेक्टचा योग्य प्रकारे कसा वापर करायचा. हाऊ टू यूज दिस प्रोजेक्ट करेक्टली. प्रथम मशीन सुरू केली जाते. एक बटन दाबले की मशीन पाणी बनवण्याची प्रक्रिया सुरू करते. परंतु हवा कोरडी असेल किंवा आर्द्रता कमी असेल तर पाणी कमी मिळेल. म्हणून आपल्याला हा प्रकल्प अशा ठिकाणी ठेवावा लागेल जेथे हवामानचे टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस 30 डिग्री सेल्सिअस असावे. एवढे तापमान आपल्याला सकाळी व संध्याकाळी पाहायला मिळते. जेणेकरून या काळात हवा थंड असते, ह्युमिडिटी जास्त असते व या प्रकल्पातून आपल्याला पाणी जास्त मिळेल. प्रकल्पाची देखभाल. या प्रकल्पाची कार्यक्षमता टिकण्यासाठी याची देखभाल करणे आवश्यक ठरते. कॉपर ट्यूब बदलणे किंवा स्वच्छ करणे आवश्यक ठरते जेणेकरून या प्रकल्पाची कार्यक्षमता टिकून राहते. आता माझा मित्र सांगणार आहे की या प्रकल्पात वापरले गेलेले वस्तू व यांचे उपयोग सांगणार आहे. पेल्टियर मॉड्यूल, वॉटर ब्लॉक, हीट सिंक पेस्ट, कॉपर ट्यूब, जार, कंटेनर, पाईप, वॉटर मोटर, पंप आणि शेती दर्शवणारे एक कंटेनर. पेल्टियर मॉड्यूल हा असा एक डिव्हाइस आहे की जो एका साईडने थंड व एका साईडने गरम होतो. ह्यालाच पेल्टियर इफेक्ट असे म्हणतात. वॉटर ब्लॉक पाण्याला थंड करण्याचं काम करतं व पाण्यातील उष्णता शोषून घेतो. हीट सिंक. पेल्टियर मॉड्यूल ओव्हरहीट होऊ नये म्हणून वॉटर ब्लॉकचा वापर केला जातो. हीट सिंक पेस्ट. वन चांगलं होण्यासाठी हीट सिंकचा वापर केला जातो. कॉपर ट्यूब. पाण्यातील उष्णता व आर्द्रता शोषून कॉपर ट्यूब त्याचा पाणी बनवतो. हे पाणी शेतीसाठी सुरक्षित आहे. हवेपासून मिळणारे पाणी हवेतील जलवाफेपासून बनवले गेल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला क्षार पाहायला मिळत नाही. धन्यवाद.